लाडक्या बहिणीनो, फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता नेमका कधी मिळणार आणि ई-केवायसी झाली नाही, त्यामुळे नोव्हेंबर पासून ते जानेवारी पर्यंत पैसे बंद झाले आहेत. त्यांनी आता काय करायचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ई-केवायसी नसल्यास सरकारने दिलेला अधिकृत अर्ज कसा भरायचा आणि कुठे जमा करायचा, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कारण सध्या अनेक लाडक्या बहिणींना उत्सुकता लागलेली आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार. माहिती नुसार लवकरच GR प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर साधारणपणे पुढील आठवड्यात हफ्ते वितरणाचे नियोजन केले जाऊ शकते. पण यामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही किंवा ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांच्या खात्यात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी पासून हफ्ते बंद झाले आहेत. तर आता प्रश्न येतो की जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर काय करायचं. तर त्यासाठी सरकारकडून एक विनंती अर्ज रिक्वेस्ट फॉर्म देण्यात आलेला आहे. हा अर्ज भरून तुम्हाला जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करायचा आहे. तर बघा अर्ज कसा भरायचा आहे. अर्जामध्ये खालील माहिती भरायची आहे तुम्हाला. पहिलं म्हणजे दिनांक, दुसरं म्हणजे प्रति जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, तिसरं म्हणजे अधिकाऱ्यांचं नाव, त्यानंतर अर्जदाराचे नाव, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, नंतर पत्ता आणि मोबाईल नंबर. यानंतर खालील एक माहिती दिलेली असते, ती एकदा व्यवस्थित वाचायची आहे आणि तुमचा लाभ कोणत्या महिन्यापासून बंद झाला आहे ते त्या ठिकाणी लिहायचे आहे. अर्ज भरल्यानंतर तुमची सही करायची आहे. आधार कार्डाची झेरॉक्स जोडायची आहे आणि हा अर्ज जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करायचा आहे. आणि राहिला प्रश्न फेब्रुवारी महिन्याच्या हफ्त्याचा, तर अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. सर्वात आधी GR प्रसिद्ध होईल, त्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा होईल. तर अशाच खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून इतर लाडक्या बहिणीपर्यंत जरूर शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.